नुकसान भरपाईचं राज्यासमोर भलं मोठं आव्हान आता उभं राहिलेलं आहे। मंगळवारच्या आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। नुकसान भरपाईच्या निकषात बदल करण्यासंदर्भात ही चर्चा होण्याची शक्यता आहे। तर मंगळवारच्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीत नुकसान भरपाईच्या निकषात बदल करण्याची चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। आज मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती आहे या बैठकी संदर्भात आणि कोणकोणत्या गोष्टींबाबत चर्चा होऊ शकते? नक्कीच प्रणिता, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार। तसंच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील। दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातील। पण महत्त्वाचा निर्णयामध्ये पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो नागरिकांची शेतीमध्ये असेल तर घरांची नुकसान मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। तसंच आपण बघतो जे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यासाठी सरकार काय मदत करेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तसंच आपण बघतो विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये ओळा दुष्काळ जाहीर का असं बोलत आहेत, त्यामुळे या ठिकाणी सरकार ओळा दुष्काळ जाहीर करते का याकडे देखील आता सरकारचं लक्ष लागलेलं आहे आणि आता सरकार कशा प्रकारे पंचनामे करून मदत करणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आणि ही मदत कशा प्रकारे असणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे ही महत्त्वाची बैठक मानली जाते आणि या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मंत्रिमंडळाची आजची ही बैठक राज्यात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने या बैठकीचं महत्त्व अधिक आहे। शेतकऱ्यांची, नागरिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी कोणकोणते निकष लावले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे।